विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या वर्गातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील नंबर 2चं जे चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरमधील मॉडर्न पिरियॉडिक लॉ आधुनिक आवर्ती नियम याचा स्टडी आपण आज करणार आहोत. तर मागे आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर काही याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा शोध काही दिवसानंतर लागल्यानंतर अणूमधील इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे व अणुअंक आहे यांच्यातील वैज्ञानिकांनी संबंध लक्षात घेतला आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा एक केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अंक होता. परंतु 1913मध्ये वैज्ञानिक हेनरी मोसले जे आहेत त्यांनी एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी दाखवून दिलं आणि मूलद्रव्याचा जो अणुअंक असतो तो म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकातील धनप्रभार अथवा त्याचाच प्रोटॉन्स संख्या होय हे त्यांनी दाखवून दिलं. त्यानंतर मोजलेले अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगांनी निश्चित केले. त्याच्यामुळे या अणुवस्तुमानांकापेक्षा मूलद्रव्यांचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक हा आहे हे लक्षात आले आणि त्याच्यामुळे तो जो बदल होता याच्यानुसार अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक्स लॉ स्टेटेड दॅट त्याच्या या मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमामध्ये बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला आहे. तो नियम म्हणजेच काय की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल आहे हे त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्यात तुम्हाला पुढचा जो टॉपिक दिलेला आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल्स. आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घ रूप. लक्षात लॉंग फॉर्म म्हणजे त्याला आपण दीर्घ रूप असं म्हणत असतो. तर मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यानंतर मूलद्रव्यांचं जे वर्गीकरण मिळतं ते तुम्हाला या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मिळत असतं. तर अणुअंक हा आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांचे गुणधर्माचे भाकीत एक प्रकारे अचूकपणे करता येते आणि आधुनिक आवर्त सारणीलाच आपण आवर्त सारणीचं दीर्घरूप असं सुद्धा म्हणत असतो. मॉडर्न पिरियॉडिक टेबल अल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल्स. त्यालाच आपण एक प्रकारे आवर्त सारणीचे दीर्घ रूप असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्याचा जो अणुअंक असतो लक्षात ॲटॉमिक नंबर म्हणतो आपण त्याला अणुअंकानुसार केलेली आहे. त्याच्यामध्ये मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काही त्रुटी राहून गेलेल्या होत्या लक्षात. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्या नाहीशा झालेल्या आहेत. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयी अजूनसुद्धा त्याच्यामध्ये एक प्रकारचा जो संदेह आहे मनात लक्षात ती अजूनसुद्धा दूर झालेली नाही आवर्त सारणीमध्ये. याच्यातसुद्धा ज्याच्यामध्ये हायड्रोजनची जी पोझिशन आहे ती कुठे ठेवायची हा सुद्धा अजून प्रॉब्लेम तो संपलेला नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती आहे की अणू जो असतो अणूमधील जे इलेक्ट्रॉन्स हे केंद्रकाभोवतीच्या कवचामध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याच्या एकूण संख्येवरून ठरत असतं आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची जी एकूण संख्या ही अणू इतकीच असते. मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये एक प्रकारे स्पष्ट दिसून येतो. आधुनिक आवर्त सारणीमध्ये हा जो संबंध आहे तो तुम्हाला स्पष्ट दिसून येतो. द रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर्स ऑफ ॲन एलिमेंट्स अँड द ॲटॉमिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, तो जो संबंध आहे तो याच्यामध्ये अजूनसुद्धा क्लिअर दिसून येतो. त्यानंतरचा टॉपिक आहे स्ट्रक्चर्स ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. लक्षात हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे की आधुनिक आवर्त सारणीची रचना काय आहे. एक्सप्लेन द स्ट्रक्चर्स ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल असा क्वेश्चन जर आला त्याचा आन्सर इथे आपल्याला लिहायचा आहे की याच्यामध्ये तुम्हाला आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी असतात. त्याच्यामध्ये 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड ॲज द पिरियड्स. त्याला आपण एक प्रकारे आवर्तने म्हणतो लक्षात. म्हणजेच 1 ते 7 आवर्त त्या ठिकाणी असतात त्या सारणीतील. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 8 व्हर्टिकल कॉलम्स ऑफ दिस टेबल आर ॲट द ग्रुप्स 1 to 18. याच्यामध्ये 1 ते 18 गण असतात. उभे स्तंभ म्हणजेच गण. 1 ते 7 आवर्तने असतात त्याला पिरियड म्हणतात.
1 ते 18 हे जे असतात ते गण असतात, त्याला आपण ग्रुप्स असं म्हणत असतो. लक्षात. तर आवर्तन आणि गण जे म्हणतात यांच्या रचनेतून एक चौकट तयार झाले आहे, बॉक्स तयार झालेला आहे. तर त्या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवलेले आहेत. ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दीज बॉक्सेस. आणि प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे. लक्षात. मूलद्रव्य करस्पॉन्डिंग जे असतील त्या मूलद्रव्याची ती एक प्रकारची जागा आहे. त्यानंतर 7 ओळींव्यतिरिक्त त्याच्यामध्ये आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. त्यांना तुम्ही लॅन्थेनाइड्स असं म्हणणार आहात. लक्षात. दीज आर कॉल्ड ॲज लॅन्थेनाइड्स सेरीज अँड ॲक्टिनाइड सेरीज. तळाशी असलेल्या याच्यात 2 प्रकारच्या स्वतंत्र अशा प्रकारच्या ज्या काही श्रेणी आहेत त्यांना लॅन्थेनाइड्स श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी असे म्हटलेलं आहे. तर या 2 श्रेणी सहित आवर्त सारणीमध्ये जवळपास 118 लक्षात चौकट आहेत. म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांची जागा त्या ठिकाणी आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये काय मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोग शुद्ध झाल्यानंतर आता ही जी आवर्त सारणी आहे ती पूर्ण भरलेली आहे. लक्षात. कम्प्लिटली फील्ड पूर्णपणे भरलेली आहे. आज त्याच्यामध्ये 118 जे मूलद्रव्य आहेत डिस्कवर झालेले, शोध लागलेली, ते पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेली आहेत. त्यानंतर या आवर्त सारणीमध्ये तुम्हाला संपूर्ण आवर्त सारणीमध्ये जे खंड आहेत ते खंड म्हणजे पहा एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. लक्षात. अशा प्रकारचे 4 खंडची एक विभागणी त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यातला जो एस खंड आहे तो द ब्लॉक एस इज कंटेन द 1 and 2 ग्रुप्स. गण नंबर 1 आणि 2 यांचा बनलेला आहे. आणि 13 आणि 18 कॉन्स्टिट्यूट द पी ब्लॉक्स. आणि 13 ते 18 गण नंबर पी खंडामध्ये येतो आणि गण नंबर 3 ते 12 लक्षात 13 to 12 कॉन्स्टिट्यूट द डी ब्लॉक्स. 3 ते 12 गण नंबर हा डी खंड. तर तळाशी असलेले जे आहेत लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स ॲट द बॉटम्स फ्रॉम द एफ ब्लॉक्स. तळाशी असले जे 2 श्रेणी मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यात शेवटचा जो एफ ब्लॉक आहे त्यांनी तो बनलेला आहे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्हाला जो डी ब्लॉक आहे त्याला तुम्ही ट्रान्झिशन इलेमेंट्स असं म्हणतात. जो डी खंड आहे त्या मूलद्रव्यांना, डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य असं म्हणत असतात. तर आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी जी आकाराची रेषा आहे, झिगझॅग लाईन्स दर्शविता येते. या नागमोडी रेषेच्या साह्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दाखवता येतात. नागमोडी रेषेच्या किनारीने धातुसदृश्य मूलद्रव्य आहेत. अगदी किनाऱ्याने जर आपण नागमोडी आकाराची रेषा जर काढली अशी त्याचे जे किनार आहे समजा टोकांना त्याच्या किनारीने अशा प्रकारचे धातुसदृश्य जे मूलद्रव्य आहेत लक्षात त्याला आपण मेटॅलॉइड्स इलेमेंट्स लाय अलॉंग द बॉर्डर्स ऑफ दी झिगझॅग लाईन. तर त्या रेषेच्या जवळ किनार म्हणतो आपण त्याला, त्याच्या धातुसदृश्य मूलद्रव्य आहेत. तर नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला ऑल द मेटल्स लाय ऑन द लेफ्ट साइड्स. त्याच्या डाव्या बाजूला सगळ्या प्रकारचे एक प्रकारे धातू असतात आणि व्हाईल ऑल द नॉन मेटल्स लाय ऑन द राईट साइड्स. आणि जे अधातू आहेत ते त्याच्या उजव्या बाजूला असतात. अशा प्रकारे आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ द इलेमेंट्स. आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. तर याच्यामध्ये आपल्याला एका आवर्तामध्ये शेजारी असणाऱ्या ज्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो. मात्र दूर असणारे जे मूलद्रव्य आहेत त्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व एक प्रकारची जी ग्रेडेशन्स आहे, प्रवणता त्याला आपण म्हणत असतो, ती दिसून येते. आणि आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्ताची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत. ही जी वैशिष्ट्ये एक प्रकारची आहेत की दीज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ग्रुप अँड पिरियड्स in the modern periodic table are because of the electronic configurations of the elements. तर ही जी वैशिष्ट्ये आहेत ते मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत. त्यानंतर
एखादं मूलद्रव्य जर आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणामध्ये व आवर्तनामध्ये ठेवायचं हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरवावं लागतं. विच डिसाइड द ग्रुप्स अँड पिरियड इन विच इट इज टू बी प्लेस. कुठे ठेवायचं हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून एक प्रकारे ठरवलं जातं. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड्स, गण व आवर्तनाची वैशिष्ट्य. तर मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असता तुम्हाला आवर्त सारणीतील गण आणि आवर्ताची जी वैशिष्ट्ये आपल्याला समजतात. आपण जर तुलना केली, दोघांची जर एक प्रकारे आपण समजून घेतलं किंवा त्याला कंपॅरिझन केलं, तुलना केली, तर तुम्हाला दोघांची वैशिष्ट्ये ही समजतात. तर एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मांमध्ये साधर्म्य किंवा जी प्रवणता आहे ती त्या ठिकाणी ती असते. प्रत्येक याच्यामध्ये ग्रुप्स, सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन्स, त्याला आपण सिमिलॅरिटी म्हणजे साधर्म्य आणि ग्रेडेशन म्हणजे प्रवणता त्या ठिकाणी असते. मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तनामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, लक्षामध्ये, तर एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, एंड टू द अदर एंड्स, दुसऱ्या टोकाकडे म्हणजेच त्याला डावीकडून उजवीकडे, फॉर एक्झाम्पल लेफ्ट टू द राईट, जात असताना मूलद्रव्याचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलतात. स्लोली चेंजेस. ओके, क्रमाक्रमाने थोडे थोडे ते बदलत असतात. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण. तर आपल्याला गण नंबर 1 म्हणजेच अल्कधातूंच्या कुलातील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही त्या ठिकाणी समान असते. तर दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्य जर तुम्ही पाहिली तर त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही एक समान असल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. तर त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जे बेरिलियम आहे, त्यानंतर मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, ही मूलद्रव्य गण नंबर 2 मध्ये म्हणजेच एक प्रकारे अल्कधातू, लक्षात. तर गण नंबर 2 म्हणजेच त्याला अल्कलाईन अर्थ मेटल, त्याला आपण अल्कधर्मी मृदा धातूच्या कुलामध्ये आहेत. त्यांच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. यांच्या ज्या बाह्यतम कक्षा असतात त्याच्यामध्ये एक प्रकारच्या 2 इलेक्ट्रॉन्स, 2 मूलद्रव्य त्या ठिकाणी बाह्यतम कक्षेमध्ये असतात. तसेच गण 17 मधील म्हणजेच हॅलोजन कुल, गण 17 सगळ्या प्रकारचे हॅलोजन्स जे असतात गण 17 कुलातील फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, हे इत्यादी जे मूलद्रव्य आहेत त्याच्या बाह्यतम कक्षामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. हॅलोजन कुलातील आउटर मोस्ट 7 याच्यामध्ये तुम्हाला 7 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. तर कोणत्याही एका गणातून वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच हे एक प्रकारे वाढत जाते. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की बाह्यतम जे कवचांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणांचे वैशिष्ट्य आहे. ज्यावेळेस वी कॅन सी दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द आउटर मोस्ट सेल इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ पर्टिक्युलर ग्रुप्स, की त्याच्यामध्ये त्या एक प्रकारे गणाचं वैशिष्ट्य आहे. ज्यावेळेस बाह्यतम कवचांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणांचं वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी. मात्र जसं आपण एखाद्या गणावरून खाली जातो तशी कवचाची जी संख्या आहे, लक्षात, नंबर ऑफ सेल गोज ऑन इन्क्रीजिंग, तर त्या कवचांची संख्या ही वाढत जाते. त्यानंतर आपल्याला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. त्याच्यात तुम्हाला दिलेलं आहे की युरॅनियम्स जो आहे, अणुअंक 92 असलेला युरॅनियम या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्ये जी आहेत ही मानवनिर्मित आहेत. लक्षात, सगळ्या प्रकारची जी मूलद्रव्ये आहेत ती मॅनमेड आहेत. ही सर्व मूलद्रव्य किरणोत्सारी व अस्थायी असून एक प्रकारे अनस्टेबल आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांचं जे आयुष्यमान आहे ते खूप कमी आहे. व्हेरी शॉर्ट लाईफ, त्यांचं आयुष्य हे खूप कमी आहे. अशा प्रकारे आधुनिक आवर्त सारणीमध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी दिलेल्या आहेत की मूलद्रव्य त्यांच्या चढत्या अणुक्रमांकाप्रमाणे मांडलेली आहेत. आधुनिक आवर्त सारणीमधले इलेमेंट्स जे आहेत ते अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स, आणि जे उभे आहेत, लक्षात, उभे जे स्तंभ आहेत त्याला आपण ग्रुप्स, गण म्हणतो. त्याच्यामध्ये एकूण 18 गण दिलेले आहेत. एका गणातील मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्मामध्ये सुद्धा सिमिलॅरिटी अँड ग्रेडिएशन्स, साधर्म्य आणि प्रवणता त्या ठिकाणी तुम्हाला दिसते. आणि
3 नंबरमध्ये आपल्याला दिलेलं आहे की आडव्या ओळींना आपण पिरियड्स असं म्हणतो, आवर्त असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये 7th पिरियड आहेत, 7 आवर्तन आहेत. एका आवर्तनामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना तुम्हाला मूलद्रव्याचे गुणधर्म हळूहळू त्या ठिकाणी बदलत जातात, स्लोली फ्रॉम वन एंड टू द अदर एंड्स. एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात असताना ते बदलत जात असतात. अशा प्रकारे आपल्याला ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यात तुम्हाला हे एस खंड दिसत आहे तिथे लक्षात. हा जो भाग आहे पूर्ण डी खंड आहे आणि हा जो भाग दिसतोय तुम्हाला हा पी खंड आहे. तर अशा प्रकारे खाली दिलेल्या जे 2 श्रेणी तुम्हाला दिसत आहेत खाली दिलेल्या, तर एफ ब्लॉक तळाशी असलेले जे 2 मालिका आहेत एफ खंड असलेल्या लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स, अशा प्रकारे आपल्याला ही आधुनिक आवर्त सारणी जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. ओके, त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण, अशा प्रकारचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जर समजा डायग्रॅम जर पाहिली तर तुम्हाला असं दिसेल की या मूलद्रव्यांमधील संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे, मात्र त्याच्यातील कवचांची संख्या एकसारखी आहे. असं तुम्ही जर इथे जर ऑब्झर्वेशन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कवचासारखी आपल्या त्यांच्यातील कवचांची जी संख्या आहे ती एकसारखी आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी पाहिल्यानंतर असं दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणु अंक एक प्रकारे एकाने वाढत जातो तशी संयोजा इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा एकाने वाढत जाते. ॲटॉमिक नंबर्स इन्क्रीज बाय 1 ॲट अ टाइम्स अँड द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीज बाय 1 ॲट अ टाइम्स. एकाच वेळेस त्याही संयोजा इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा त्या ठिकाणी एकाने वाढत जाते. अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये पाहत असताना की ज्या मूलद्रव्यांमधील कवचांची संख्या इलेक्ट्रॉन कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्य एकाच आवर्तात असतात. दुसऱ्या आवर्तातील जी काही मूलद्रव्य आहेत Li, बी सी, एन, ओ, एफ आणि ई या मूलद्रव्यांच्या आणि के आणि एल या 2 कवचांमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असतात, के आणि एल. तर तिसऱ्या आवर्तात म्हणजेच त्याला आपल्याला याच्यात दिलेलं आहे की सोडियम आहे, मॅग्नेशियम्स आहे, ॲल्युमिनियम्स आहे. ओके, अशा प्रकारे सिलिकॉन, फॉस्फरस, क्लोरीन, ऑर्गॉन या मूलद्रव्यांच्या के एल एम तिघ कक्षामध्ये इलेक्ट्रॉन असतात. लक्षात, काहींमध्ये 2 कक्षांमध्ये पूर्ण भरलेले असतात, काहींमध्ये 3 कक्षांमध्ये पूर्ण इलेक्ट्रॉन भरलेले असतात. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचामध्ये इलेक्ट्रॉन भरले जातात आणि पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला त्या ठिकाणी सुरुवात होते. अशा प्रकारे पहिल्या 3 आवर्तामधील मूलद्रव्यांची संख्या ही कवचाची इलेक्ट्रॉनची धारकता जी असते, पहिल्या याच्यात असलेले मूलद्रव्याची जी संख्या आहे की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ द फर्स्ट 3 पिरियड इज डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल अँड द लॉज ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. की पहिल्या 3 आवर्तामधील मूलद्रव्यांची संख्या ही कवचाची इलेक्ट्रॉन धारकता आणि इलेक्ट्रॉन अष्टकांचा नियम त्या ठिकाणी ठरवला जातो. तर अशा प्रकारे तुम्हाला कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याकडे के एल एम अशा आपल्याला इलेक्ट्रॉनच्या ह्या कक्षा असतात. कोणाची किती धारण करण्याची क्षमता आहे, इलेक्ट्रॉन धारक क्षमता कोणाची किती आहे, कोणत्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला आहे की कोणत्या कवचेमध्ये किती असतात त्याचा एक फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. 2n² हा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये जो n असतो लक्षात, n मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामध्ये आता तुम्ही समजा तुम्हाला चार्टमध्ये दिलेलं आहे की पहिली कक्षा के कक्षा असेल तर के कक्षेमध्ये नंबर 1ची कक्षा आहे ती की, म्हणून 2n² मध्ये nच्या ठिकाणी 1 जर पुट केला तर 1² × 2 दॅट इज 2. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी के कक्षाची 2 आहे. ओके, त्यानंतर एल कक्षा नंबर 2ची कक्षा आहे. ओके, अशा प्रकारे तर त्याच्यात जर फॉर्म्युल्यामध्ये nच्या ठिकाणी 2 टाकला, 2² मीन्स 4, 4 × 2 दॅट इज 8. एल कक्षाची धारण करण्याची क्षमता ही 8 आहे. त्यानंतरची 3 नंबरची कक्षा एम,
त्याच्यामध्ये एनच्या ठिकाणी जर तुम्ही 3 पुट केला तर 3 स्क्वेअर मीन्स 9, 9 इंटू 2 दॅट इज 18. ओके, अशा प्रकारे त्याची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी एम जी कक्षा आहे त्याची 18 आहे आणि एन नंबर ही कक्षा क्रमांक जी 4 आहे, एनची व्हॅल्यू जर तुम्ही 4 पुट केली, 4 स्क्वेअर 16 इंटू 2 दॅट इज 32. अशा प्रकारे मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयुजा कवच कोणतं आहे त्याच्यावरून ठरत असते. त्याच्यामध्ये एक प्रकारची किती प्रमाणामध्ये ती भरत असेल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्याच्यानुसार ती ठरत असते. या दोन्ही बाबींची आपण माहिती आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचं स्थान कोठे आहे हा लक्षात यावरून मिळत असतं. त्यामुळे मूलद्रव्यांच्या अभ्यासामध्ये आधुनिक आवर्त सारणीतील अत्यंत उपयुक्तता एक प्रकारची आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या अभ्यासासाठी याचं महत्त्व आहे. ओके, त्यानंतर पुढचा टॉपिक आहे पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणतो आपण त्याला, लक्षात. तर आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना जर केली तुम्ही तर त्याच्यामध्ये होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता तुम्हाला दिसून येते. यालाच तुम्ही आधुनिक आवर्त सारणीतील कल असं म्हणणार आहात. व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन द पिरियड ऑर ग्रुप्स ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर compared certain regularly is observed in their variation, it is called as periodic trends in the modern periodic table. ही त्याची डेफिनेशन्स आहे. तर आपण या इयत्तेमध्ये फक्त 10वीमध्ये तुम्हाला फक्त मूलद्रव्यांच्या संयुजा, अणू, आकारमान व धातू आणि अधातू यांचे गुणधर्म या 3 गुणधर्मांमधील आवर्ती कल आपण फक्त विचारात घेणार आहोत. ओके, त्यानंतर व्हॅलन्सी संयुजा कशाला म्हणतात त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅलन्सी ठरवत असताना आपल्याला माहिती आहे, तुम्ही मागच्या वर्गामध्ये शिकलेले आहात की व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल ऑफ इट ॲटम दॅट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर याच्यामध्ये मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरवली जाते. ओके, तर अशा प्रकारे संयुजा ठरवत असताना बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरून त्याची संयुजा ही ठरवली जाते. त्यासाठी तुम्हाला त्याची कोणत्या अणूची बाह्यतम कक्षा कोणत्या प्रकारची आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असली पाहिजे. कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुमचा कोणताही जो एखादी मूलद्रव्याची मांडणी जर करायची असेल तर तुम्हाला सिम्बॉल आधी लिहितात. ओके, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागतं आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर बाह्यतम कक्षेमध्ये जो इलेक्ट्रॉन असतो इथे 1 तुम्हाला दिसतो आहे पोटॅशियमचा, म्हणून त्याची जी संयुजा आहे व्हॅलन्सी आहे ती 1 आहे. त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये फिरणारा जो असतो इलेक्ट्रॉन स्वरूपाने लिहिल्यानंतर बाह्यतम कक्षेमध्ये असलेला जो इलेक्ट्रॉन असेल त्याला त्याची संयुजा असं म्हणत असतात. ओके, त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे ॲटॉमिक साईज. त्याला आपण अणु आकारमान असं म्हणतो. तर आकारमान हा एक द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. अणूचं जे आकारमान असतं ते त्रिज्येवरून ठरवलं जातं. द साईज ऑफ ॲन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. म्हणजे तसं आपण एखादी सर्कल तुम्हाला माहिती आहे, सर्कल ही लहान मोठं हे त्याच्या रेडियसवरून ठरवलं जातं. तशा प्रकारे अणूचं आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवितात. अणुत्रिज्या म्हणजेच अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यातील अंतर. म्हणजेच तुम्ही ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट सेल. म्हणजे अणुत्रिज्या म्हणजेच एक प्रकारे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यातील अंतर होय. बाह्यतम कवच म्हणजे अशा प्रकारे तुमचं ह्या ज्या कक्षा असतात त्याच्यामध्ये ही पहिली कक्षापासून ह्या अशा प्रकारचं जे अंतर असेल ही जी त्रिज्या असेल त्याला आपण अणुत्रिज्या म्हणतो. त्याच्यातील जे अंतर असेल त्याला आपण एक प्रकारे अणुत्रिज्या ॲटॉमिक रेडियस असं म्हणणार आहोत. तर अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहून लहान त्याला आपण पिकोमीटर असं म्हणतो. लक्षात, नॅनोमीटरपेक्षा सुद्धा लहान म्हणजेच पिकोमीटर हे एकक वापरतात. 1 पिकोमीटर इक्वल टू 10⁻⁻12 मीटर्स लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला
काही काही मूलद्रव्य आणि त्याच्या अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. इथे काही इलेमेंट्स दिलेले आहेत आणि त्याच्या खाली ॲटॉमिक रेडियस या पिकोमीटरमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. ओके. त्यानंतर आपल्याला याच्यात माहिती करत असताना की तुम्हाला दिसेल की या आवर्तामध्ये एक प्रकारे डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण ॲटॉमिक रेडियस गोज डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विथिन अ पिरियड, आवर्तामध्ये एक प्रकारे ती डावीकडून उजवीकडे कमी कमी होत जाते. यामागचं कारण की एका आवर्तामध्ये एक प्रकारे डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकाने वाढत जातो. लक्षात, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज बाय 1/1, म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकेकाने वाढत जातो. मात्र त्याचप्रमाणे भर पडलेला जो इलेक्ट्रॉन आहे हा असलेल्या कवचात बाह्यतम कवचामध्ये जमा होत जातो. लक्षात, त्याचं रिझन सांगतो आपण की पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द न्यूक्लियस इन्क्रीज बाय 1/1 ॲट अ युनिट टाइम्स. हाउएव्हर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड टू द सेम आउटरमोस्ट सेल. त्याच्या भर पडल्यामुळे इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यतम कवचामध्ये जमा होतो आणि वाढीव केंद्रकीय जे धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे अणूचं जे आकारमान आहे ते कमी होत जातं. लक्षात, त्याच्यामुळे एक प्रकारे इन्क्रीज द न्यूक्लिअर चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आर पुल टुवर्ड द न्यूक्लियस टू ग्रेटर एक्सटंट अँड देअर बाय द साईज ऑफ द ॲटम्स डिक्रीजेस. आणि त्याच्यामुळे त्याचं अणूचं आकारमान कमी होत जातं. अशा प्रकारे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जात असताना त्याचं अणूचं आकारमान हे कमी होत जातं. मग अशा प्रकारे तुम्हाला खाली काही दिलेल्या आहेत मूलद्रव्य की त्याच्यामध्ये हे इलेमेंट्स दिलेले आहेत आणि त्याच्या अणुत्रिज्या ह्या कशा प्रकारे कमी होत गेलेल्या आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ओके. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अजून सांगितलेलं आहे की आपण पाहिलं या गणांमध्ये की खाली जाताना अणूचं आकारमान वाढत जातं. याचं कारण खाली जात असताना लक्षात ठेवा, आता डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला दिलं होतं, इथे खाली दिलं आहे की व्हाईल गोईंग डाऊन ग्रुप ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. ते अणूचं आकारमान गणामध्ये खाली जाताना वाढत जातं. कारण धिस इज बिकॉज व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप अ न्यू शेल इज ॲडेड. कारण गणात खाली जाताना नवीन कवचाची भर पडत जाते. ओके. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. त्याच्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक याच्यातील अंतर वाढत जातं आणि त्याचा परिणाम ॲज अ रिझल्ट ऑफ दिस ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस इन स्पाईट ऑफ द इन्क्रीज न्यूक्लिअर चार्जेस. आणि याचा परिणाम म्हणजेच अणुकेंद्रकातील प्रभार वाढून सुद्धा अणूचा आकारमान त्या ठिकाणी वाढत जातं. ओके. पुढचा टॉपिक आहे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स, धातू अधातू गुणधर्म. जर आपण आवर्त सारणीमध्ये पाहिलं की सोडियम मॅग्नेशियम अशी धातुरूप जी मूलद्रव्य आहेत ती डाव्या बाजूला आहेत, एक प्रकारे लेफ्ट साईडला आहेत, आणि सल्फर क्लोरीन अशा प्रकारची जी अधातुरूप मूलद्रव्य आहेत ती उजव्या बाजूला आहेत. आणि या दोन्ही प्रकारांमध्ये मेटॅलॉइड सिलिकॉन्स लाईज बिटवीन टू टाईप्स. या दोघांच्या मध्ये सिलिकॉन हे धातुसदृश्य मूलद्रव्य आहे असा आकृतिबंध इतर आवर्तामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येतो. तर आवर्त सारणीमध्ये एक नागमोडी रेषा धातूंना अधातूंपेक्षा वेगळं कसं करते आपण मागे पाहिलं. तर या रेषेला लागूनच की धातूला या रेषेच्या नागमोडी आकाराची जी रेषा आहे ती जर तुम्ही काढली झिगझॅग लाईन सेपरेट केल्यानंतर की नॉन मेटल्स in the periodic tables from the metal from non metal in the periodic tables. त्याच्यामुळे नागपुडी आकारामुळे धातू आणि अधातू हे वेगवेगळे होतात. या रेषाच्या डाव्या बाजूला धातू असतात तर उजव्या बाजूला एक प्रकारे अधातू असतात. आणि रेषेच्या किनारीने जर तुम्ही गेले समजा त्याच्यामध्ये तर त्या एक प्रकारे धातुसदृश्य जे आहेत रेषेच्या किनारीने त्याच्या धातुसदृश्य मूलद्रव्य तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. तर अशा प्रकारे धातू आणि अधातूचे जे वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्माची तुलना जर आपण त्या ठिकाणी केली तर साध्या आयनिक संयुगांच्या रासायनिक सूत्रावरून तुम्हाला असं दिसून येतं की त्याच्यामध्ये एक प्रकारे धनायन हा धातूंपासून लक्षामध्ये की त्याच्यात तुम्हाला जे धनायन आहेत ते धातूंपासून तर ऋणायन हे अधातूंपासून. जर तुम्ही पाहिलं तर सिंपल कंपाऊंड्स कॅटियॉन्स
लक्षात, a simple ionic compound that the cation in them is from the metals and while the anions फ्रॉम नॉन मेटल्स. अशा प्रकारे धनायन हा धातूंपासून तर ऋणायन हा अधातूंपासून बनलेला आहे. अशा प्रकारे याच्यावरून तुम्हाला धातूंच्या अणूंची जी प्रवृत्ती आहे ती स्वतःचे संयोजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनवण्याची असते. त्यालाच तुम्ही मूलद्रव्याची विद्युत घनता असं आपण त्याला म्हणत असतो. एक प्रकारे आपल्याला इथे दिलेली आहे डेफिनेशन्स की फ्रॉम इट इज अंडरस्टँड दॅट ॲटम्स हॅव tendency to form the cation by losing the valence electron. This property is called as electropositivity of an elements. लक्षात, यालाच मूलद्रव्याची विद्युत घनता असं म्हणत असतात. आणि याच्या विरुद्ध पात्र तुमचं गेले की नॉन मेटल ॲटम्स ऑफ नॉन मेटल हॅज अ टेंडन्सी टू फॉर्म ॲनिऑन बाय एक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटसाइड इनटू इट्स व्हॅलन्स सेल. तर अधातू जे असतात त्या अणूंची प्रवृत्ती बाहेरून इलेक्ट्रॉन संयोजा कवच स्वीकारून ऋणायन बनण्याची त्यांची असते. त्यानंतर आयनांना राजवायूंचे स्थायू इलेक्ट्रॉन असतं, लक्षात ठेवा. तर संयोजा कवचातून इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा संयोजा कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची अणूची क्षमता ही सुद्धा ठरत असते. तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्याच्यावर जे धनप्रभारित केंद्रकामुळे प्रयुक्त होणारे जे आकर्षण बल असतं त्या बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात आणि संयोजा कवचातील जे इलेक्ट्रॉन्स व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचातील जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यामुळे संयोजा इलेक्ट्रॉनवर आकर्षण जे बल आहे ते प्रयुक्त करणारा जो परिणामी केंद्रकीय प्रभार असतो हा मूळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडासा कमी असतो. लक्षात, आणि त्याच्यामुळे धातूंमध्ये असणारी संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 to 3. द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज अ मेटल इज अ स्मॉल 1 to 3 कमी कमी होत जाते, 1 ते 3 असते. आणि या संयोजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा जो परिणामी केंद्रकीय प्रभारसुद्धा कमी होतो. ऑल्सो द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज एक्स्टर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज अ स्मॉल. त्याच्यावर असलेला जो इलेक्ट्रॉनच्यावर असलेला जो प्रभार असतो तो सुद्धा कमी होत असतो. या दोन्ही घटकांचा जर तुम्ही एकत्रितपणे परिणाम म्हणून धातूंमध्ये संयोजा इलेक्ट्रॉन एक प्रकारे गमावून स्थायू राजवायू स्वरूपण असलेला जो धनायन बनण्याची जी प्रवृत्ती आहे, लक्षात, त्याच्यामध्ये स्थायू राजवायन बनण्याचा जो धनायन बनण्याची जी प्रवृत्ती आहे ती त्या ठिकाणी असते. ॲज कंबाईन द इफेक्ट ऑफ द two factors, metals have the tendency to lose the valence electron to form cation having the stable noble gas configuration. Okay, this tendency of element called as electropositivity is the metallic character of that element. अशा प्रकारे राजवायू स्वरूपात असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. मूलद्रव्याची ही जी प्रवृत्ती आहे अथवा विद्युत धनता म्हणजेच त्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय. त्यानंतर आपल्याला याच्यात दिलेलं आहे अजून की आधुनिक आवर्त सारणीतील स्थानावरून मूलद्रव्याच्या धातू आणि गुणधर्माचा आवर्ती कल जो आहे तो स्पष्टपणे त्या ठिकाणी समजून येत असतो. प्रथम एका गणातील मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला मेटॅलिक कॅरेक्टर्स of element belonging to the same groups while going down to the new cell gets added, resulting in an increase in the distance between the nucleus and valence electron. This result in the lowering the effective nuclear charge and thereby lowering the attractive force on the valence electron. तर एका गणात वरून खाली जाताना नवा जी कवच असते त्याची भर पडत जाते आणि केंद्रक व संयोजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढतं. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयोजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होतं. त्यामुळे संयोजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढते. तसेच संयोजा इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर उपांत्य जे कवच आहे, शेवटचं कवच बाह्यतम ठरत असतं. हे जे उपांत्य कवच मी तुम्हाला सांगतोय ते पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार झालेल्या त्या धनायाला एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त होतं. त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची जी प्रवृत्ती आहे ती वाढत जाते.
आणि संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच धातू गुणधर्म. जी टेंडन्सी आहे त्याच्यामध्ये संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची एक प्रकारे की टेंडन्सी ऑफ ॲन ॲटम टू लूज द इलेक्ट्रॉन इन्क्रीज, त्याची एक प्रकारे प्रवृत्ती गमावण्याची, संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढत जाते, त्याला आपण धातू गुणधर्म म्हणतो. त्यामुळे गणात वरून खाली जात असताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढण्याचा कल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मग एका आवर्तात डावीकडून उजवीकडे त्या ठिकाणी आवर्तामध्ये की राईट गोईंग फ्रॉम द लेफ्ट टू राईट विथिन द पिरियड्स द आउटर मोस्ट सेल रिमेन द सेम. तर एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहतं, मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्यामुळे व अणुत्रिज्या कमी होत गेल्यामुळे प्रवृत्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभारसुद्धा त्या ठिकाणी वाढत जातो. लक्षात, पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग while the atomic radius goes decreasing and then the effective nuclear charge goes on increasing. अशा प्रकारे जो प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा वाढत जातो. त्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची अणुची प्रवृत्ती आहे लक्षात ती सुद्धा त्या ठिकाणी कमी होत जाते. देन लूज द इलेक्ट्रॉन्स लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस विथिन द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू द राईट. डावीकडून उजवीकडे त्याची एक प्रकारे अणुची गमावण्याची जी प्रवृत्ती आहे ती त्या ठिकाणी कमी ही होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा जो धातू गुणधर्म आहे तो त्या ठिकाणी कमी होत जातो विथिन द पिरियड्स फ्रॉम लेफ्ट टू द राईट. ओके, त्यानंतर तुम्हाला की एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा जो केंद्रकीय प्रभार आहे न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस ॲज गो फ्रॉम लेफ्ट टू राईट. डावीकडून उजवीकडे जाताना जो वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी अणुत्रिज्या या दोन्ही घटकांमुळे संयोजी इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयोजी इलेक्ट्रॉन अधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जातात. यालाच आपण एक प्रकारे अणुची विद्युत ऋणता असं म्हणत असतो लक्षात. त्यालाच आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲन ॲटम्स. ओके, तर त्याची डेफिनेशन सांगत असताना तुम्ही पूर्ण माहिती त्या ठिकाणी सांगावी लागेल. तर एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची जी अणुची क्षमता आहे ती वाढत जाते. लक्षामध्ये पूर्णायन बनवण्यासाठी त्याची क्षमता वाढत गेल्यामुळे मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती जी आहे लक्षात ॲनिऑन्स टेंडन्सी ऑफ द एलिमेंट्स टू फॉर्म द ॲनिऑन्स or the electronegativity is the non-metallic characters of an element. मूलद्रव्याची जी ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म होय. अशा प्रकारे तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या की त्यात कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या या सगळ्या गोष्टीवरून ते तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे की while going downwards in any groups the electropositivity of elements goes on increasing while their electronegativity goes on decreasing. कोणत्याही गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्याची विद्युत घनता वाढत जाते तर विद्युत ऋणता कमी होत जाते. नंबर 2 दिला आहे while going from left to right in any periods the electronegativity of elements goes on increasing while their electropositivity goes on decreasing. की कोणत्याही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना मूलद्रव्याची जी विद्युत ऋणता आहे ती वाढत जाते व त्या ठिकाणी विद्युत घनता कमी होत जाते. आणि नंबर 3 दिलेला आहे लार्जर द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द एलिमेंट हायर द रिॲक्टिव्हिटी. मूलद्रव्याची विद्युत घनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढी त्याची अभिक्रियाशीलता जास्त असते लक्षात. अशा प्रकारे तो टॉपिक आपला संपलेला आहे. पुढचा टॉपिक दिलेला आहे तुम्हाला की ग्रॅडिएशन्स इन हॅलोजन फॅमिली की हॅलोजन कुलातील प्रवणता कशी असते. तर याच्यामध्ये गण 17 हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. ग्रुप 17 कंटेन द मेंबर ऑफ हॅलोजन फॅमिली. सर्वांचं साधारण जे फॉर्म्युला आहे सगळ्यांचा हॅलोजन तो X2 या स्वरूपाचा आहे. गणामध्ये वरून खाली जात असताना त्याची जी भौतिक स्थितीत प्रवणता जी आहे एक प्रकारची
तिथे या ठिकाणी तुम्हाला फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप्स, त्या ठिकाणी भौतिक स्थितीमध्ये प्रवणता ही गणामध्ये वरून खाली जाताना तुम्हाला दिसते. ओके, अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे की फ्लोरीन, क्लोरीन लक्षात हे वायू आहेत, त्यानंतर ब्रोमीन हा द्रव आहे, तर आयोडीन हा एक प्रकारचा स्थायू आहे. लक्षात मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.